पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर. केरळ, आसाम, पुदुच्चेरीमध्ये 9 एप्रिलला मतदान, तर तामिळनाडूमध्ये 23 एप्रिलला. पश्चिम बंगाल आणि 23 आणि 29 एप्रिलला मतदान होणार. बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक जाहीर. 23 एप्रिलला मतदान आणि 4 मे रोजी निकाल लागणार. मुंबईतल्या कफ परेडमध्ये समुद्राजवळ बांधण्यात येणाऱ्या संरक्षक भिंतीवरून वाद. स्थानिक मच्छीमार आणि कफ परेड रेसिडेंट असोसिएशन आमने सामने. सिलेंडर पाठोपाठ व्यावसायिक वापराच्या पाईप गॅस पुरवठ्यातही कपात जाहीर. हॉटेलांचा पुरवठा 20% तर उद्योगांच्या पुरवठ्यात 50% कपात. घरगुती ग्राहकांवर सध्या तरी संकट नाही. आखाती देशातल्या युद्धाचा आजचा 16वा दिवस. युद्ध संपण्याचे अजून कोणतेही संकेत नाहीत. अमेरिका, इस्रायल आणि इराणचे एकमेकांवर हल्ले, प्रतिहल्ले सुरूच. मुश्तबा खामेनींबाबत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा मोठा दावा. इराणचे सर्वोच्च नेते जिवंत नाहीत. जिवंत असतील तर शरणागती पत्करावी, ट्रम्प यांचा इशारा. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत भारताची 28 ते 30 मालवाहू जहाजं अडकली. जहाजावर 677 पेक्षा जास्त भारतीय खलाशी. भारत सरकार जहाजावर लक्ष ठेवून. युद्धाची झळ आता बुलढाण्यातल्या बिस्किट उत्पादनाला. गॅस टंचाईमुळे पार्लेजी बिस्किट उत्पादन 4 दिवसांपासून ठप्प. 500 कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर.